शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी. होय शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. मित्रांनो, एप्रिल महिन्याच्या अखेरीस आपण आलेलो आहोत आणि राज्यामध्ये कापसाचे भाव, राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये कापसाच्या भावात मोठी तेजी अजूनसुद्धा बघायला मिळत आहे. कापसाचे भाव सातत्याने वाढत आहे. जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. कापूस भाव सांगण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी अशी पण आहे की कापूस दर वाढले, व्यापारी मालामाल. शेतकऱ्यांकडे कापसाचा बोंडही शिल्लक नाही अशी परिस्थिती आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांकडे कापसाचे बोंडही शिल्लक नसताना कापसाचे दर वाढले आहे. या दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना अधिक होत आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी व्यापारी मालामाल, शेतकरी बेहाल अशी अवस्था निर्माण झाली आहे. खुल्या बाजारात कापसाच्या दरात वाढ झाली असली तरी बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस यापूर्वीच कमी दरात विकल्याने दरवाढीचा त्यांना कोणताही लाभ मिळाला नाही. कापूस साठवताना ग्रामीण भागात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामोरे जावं लागत असे. जागेचा अभाव, अधिक काळ कापूस साठवून ठेवल्यास खास सुटणे, आरोग्यावर परिणाम होणे, आग लागण्याचा धोका असणे या प्रमुख अडचणी शेतकऱ्यासमोर असतात. लग्न सराई, शेती शिवारातील कामे करण्यासाठी तसेच घरगुती दैनंदिन जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी कापूस निघताच शेतकरी शेतमाल विक्रीसाठी काढतात. यावेळी मिळेल त्या दरात शेतकरी कापसाची विक्री करतात. या वर्षीच्या हंगामात प्रारंभी कापसाला दरच मिळाला नाही. यावेळी शेतकऱ्यांनी प्रति क्विंटल 7,100 ते 7,600 रुपये दराने कापसाची विक्री केली. एप्रिल महिन्यात कापसाच्या दरात वाढ झाली आहे. 8,500 ते 8,700 रुपये क्विंटल दर कापसाला मिळाला. मात्र तूर्त शेतकऱ्यांकडे कापूसच नसल्याने या दरवाढीचा लाभ खासगी व्यापाऱ्यांनाच झाला आहे. शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यानंतर खुल्या बाजारात वाढले कापसाचे दर. मित्रांनो, वळूया कापसाच्या भावाकडे. पुलगावे ते मध्यम स्टेपल जास्तीत जास्त कापसाला 8,800चा भाव सध्या मिळताना दिसत आहे. पुढील बाजार समिती पाठापट. वर्धा जास्तीत जास्त 8,700 रुपये. त्यानंतर हिंगणघाट जास्तीत जास्त 8,900 रुपये. त्यानंतर सिंधी सेलू जास्तीत जास्त 8,100 रुपये. त्यानंतर भिवापूर जास्तीत जास्त 8,830 रुपये. त्यानंतर काटोल जास्तीत जास्त 8,300 रुपये. त्यानंतर मारेगाव जास्तीत जास्त 8,431 रुपये. त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 8,770 रुपये. त्यानंतर पारशिवनी जास्तीत जास्त 8,200 रुपये. त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 8,600 रुपये. त्यानंतर राळेगाव जास्तीत जास्त 8,630 रुपये. त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 8,000 रुपये. त्यानंतर मित्रांनो, नांदेड भोकर खाजगी बाजार 8,250 रुपये. पांढरकवळ यवतमाळ 8,450. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. एवढ्यासाठी इतकंच मित्रांनो, धन्यवाद.